असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। उद्याच्या 13 तारखेला चौथ्या टप्प्यातलं आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जे मतदान होणार आहे त्याच्यामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या तर्फे शिवाजीराव आढळराव पाटील यांना आपण उमेदवारी दिलेली आहे। त्यांच्या घड्याळाच्या समोरील बटन दाबून त्यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करावं अशा प्रकारची विनंती करण्याच्या करता मी वाघवस्ती आमचं लोणी काळभोर या सगळ्या परिसरातल्या लोकांना सांगण्याच्या करता आलेलो आहे। प्रचंड संख्येने आपण इथं उपस्थित राहिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे स्वतः उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, सरपंच श्रीयुत चित्तरंजन गायकवाड, आपले मंगलदास बांधल, प्रदीप कंद, दिलीप वालेकर, सुभाष जगताप चेअरमन, रोहिदास सुंदरे, राजाराम कांचन, जितेंद्र पटेकर, पहलवान राहुल काळभोर, गौरी गायकवाड, नंदू काळभोर, राहुल दादा पाचरणे, प्रीतम गायकवाड, अशोक मोरे, योगेश काळभोर, प्रवीण काळभोर, अनेक सहकारी माझ्या लोणी काळभोरचे पण सगळे ग्रामपंचायतीचे सदस्य, माझ्या वाघवस्तीचे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, विशेषतः भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रासप, मनसे, आरपीआय आठवले, आरपीआय खरात, कवाडे या सर्व महायुतीच्या घटक पक्षांचे सन्मान्य पदाधिकारी, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, वेळ झाल्याबद्दल मी सगळ्यांची नावं इथं घेतली नाही, परंतु आपल्याला ही निवडणूक बऱ्याचदा असं वाटतं की कुणी निवडून गेलं तर आपल्याला फरक काय होतो। मित्रांनो, मागाशीच काही लोकांनी सांगितलं आणि ही गोष्ट खरी आहे। निवडणुकीच्या निमित्तानं केंद्रामध्ये ज्या विचाराचं सरकार येणार आहे त्या विचाराचा खासदार निवडून गेला तर विकासाचा मोठा निधी आपल्या परिसरामध्ये आणता येतो। आता इथं तुम्ही जर बघितलं तर आमचे कदम वाघवस्तीचे त्या ठिकाणी सरपंच असतील चित्तरंजन, किंवा आमच्या योगेश काळभोर असतील सरपंच लोणी काळभोरचे, आणि त्यांची सगळी टीम असेल, सगळे सहकारी असतील, त्यांच्या परिसरामध्ये अनेक कामं करण्याची गरज आहे। पाठीमागच्या काळामध्ये आपल्या ह्या सगळ्या परिसरामध्ये काम करत असताना आम्ही अनेक कामं मार्गी लावण्याचा प्रयत्न केला, आणि त्याच्यामध्ये मी सहसा माझ्याकडे जर कुणी आलं तर ते सार्वजनिक काम कसं पूर्णत्वाला जाईल तशा प्रकारचा प्रयत्न मी करत असतो। आता ज्या पटांगणावर आपण बसलेला आहात त्या पटांगणावर हे तसं बघितलं तर सरकारी जागा, परंतु इथं 5 लाख लिटर पाण्याची टाकी समोर दिसते ती आपण बांधली, विरंगुळा केंद्र ज्येष्ठ नागरिकांच्या करता केलं, आरो प्लांट, अंगणवाडी ह्या सगळ्या गोष्टी केल्या, परंतु अजून काही करण्याचं तुम्हा गावकऱ्यांचं स्वप्न आहे। सरपंच, उपसरपंच, बाकीची जी बॉडी आहे त्यांचं स्वप्न आहे, बाकीच्या सगळ्या सहकाऱ्यांचं आहे। आता ते करत असताना सध्या आचारसंहिता सुरू असल्यामुळं मी एवढंच त्याच्याबद्दल सांगू इच्छितो की एक तर प्रचंड वेगाने आपलं नागरीकरण होत आहे। पूर्वीची वाघवस्ती, पूर्वीचं लोणी काळभोर आणि आताची परिस्थितीमध्ये जमीन आसमानाचा फरक पडलेला आहे, आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना तुम्हाला सगळ्यांना सामोरं जावं लागतं। तुमची ग्रामपंचायतीचं उत्पन्न तेवढं नसतं की ते सगळे तुमची विकासाची कामं करू शकतात। त्याकरता DPDC आहे, राज्य सरकार आहे, PMRD आहे, 25-15 आहे, असा वेगवेगळा निधी हा जर लोणी काळभोर आणि कदम वाघवस्तीला मिळाला तरच ती बॉडी तिथं काम करू शकेल। मी तुम्हाला पालकमंत्री या नात्याने सांगतो, ह्याच्यातल्या अनेक गोष्टी माझ्या एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या हातामध्ये आहेत, आणि त्या करण्याच्या करता आम्ही केव्हाही तुमच्या करता तयार आहोत। जसं काही माझ्या लोणी काळभोरचे सरपंच आणि बाकीचे सगळे सहकारी मध्ये नागपूरला आलेले होते, मुंबईत येतात, पिण्याच्या पाण्याची योजना त्यांची करायची मोठी योजना आहे, जवळपास 250 कोटी रुपयाची योजना आहे, परंतु केंद्राने आता वरनं पैसे द्यायचं थांबवलेलं आहे। त्यांनी सांगितलं ज्यावेळेस तुम्हाला सांगण्यात आलेलं होतं की तुम्ही प्रस्ताव पाठवा त्यावेळेस हा प्रस्ताव आला नाही, आता हा प्रस्ताव आपल्याला आपल्या राज्य सरकारच्या निधीतनं करावा लागेल। मी अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्हाला माझ्याकडनं 3,500 कोटी रुपये पाहिजे, मी पैसे द्यायला तयार आहे,
परंतु पहिल्यांदा लोणी काळभोरची योजना तुम्ही त्याच्यामध्ये मंजूर करून द्या, त्याला पैसे त्या ठिकाणी मी प्राधान्याने दिली आणि मग नंतर तुमचे 3,500 कोटी रुपये देईल. मित्रांनो, आज राज्य सरकारची तिजोरी, राज्य सरकारचं अर्थसंकल्प आपल्या हातामध्ये आहे. आज मी पुणे जिल्ह्याचा आहे, तुम्ही पुणे जिल्ह्यातल्या, आपलं सगळ्यांचे गेले अनेक वर्षाचे संबंध आहेत आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भात तड लावायची असेल, इथं देखील काही क्रीडा संकुल उभं करायचं तुमचं सगळ्यांचं स्वप्न आहे. परंतु वारकरी संप्रदाय ज्यावेळेस वारीच्या निमित्तानं माझ्या देहू आणि आळंदीवरून पंढरपूरला जायला निघतो, आपल्या इथनं आपल्या तुकोबा महाराजांची पालखी जाते, पलीकडनं माझ्या जेजुरी आणि सासवडवरून माऊलीची पालखी जाते आणि त्याच्यामुळे ते रस्ते रुंद करण्याचं काम मोदी साहेबांच्या सरकारने, नितीन गडकरी साहेबांनी प्रचंड मोठे रस्ते केले की वारकरी संप्रदायाला जाताना माझ्या वारकऱ्यांना कुठला त्रास होऊ नये. पण झाडं तुटलेली आहेत, झाडं लावण्याचा कार्यक्रम आपल्याला राबवावा लागेल. इतर पण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. मी उरळी कांचनमध्ये बोलत असताना जरा विस्तृत बोललो. मित्रांनो, मी बघितलं माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये देखील गेले 10-15 वर्ष केंद्राचा निधी आला नाही. आता शिवाजीराव आढळराव पाटलांनी जे सांगितलं, गेल्या 5 वर्षामध्ये माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघात पण केंद्राचा निधी आला नाही. परंतु आपलं हद्द संपलेली हडपसर विधानसभा मतदारसंघ सुरू झाला तर तिकडं पलीकडच्या बाजूला, हडपसरच्याही पलीकडं वडगाव शेरी कसबा, तुमचं असणारं पर्वती कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर, या सगळ्या भागामध्ये स्वर्गीय गिरीश बापट साहेबांनी मोठा निधी आणला. नदी सुधारला, हजारो कोटी रुपये आणले. 24/7 पाणी पुरवठा योजनेच्या करता 2300 कोटी रुपये आणले. लोक मेट्रोच्या करता 16,000 कोटी रुपये आणले. मित्रांनो, मी आता जे काही बघतोय जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून, तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून, एक राज्य सरकारचा घटक म्हणून, त्यावेळेस ज्या वेगाने मुंबईनंतर ठाण्यानंतर जर कुठला परिसर वाढत असेल तर पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या आजूबाजूचा परिसर वाढतोय. त्याच्यामध्ये वाहतुकीची कोंडी होते. तुम्ही पाहता माझ्या सोलापूर रोडला तुम्ही निघता त्यावेळेस लोक त्रासून जातात. त्याच्याकरता काही व्यवस्था केली पाहिजे. पलीकडे नगर रोडला पण वाघोलीपर्यंत जात असताना काय लोकांची अवस्था होती ती तुम्हाला माहिती आहे. आणि मित्रांनो, हे सगळे नॅशनल हायवे आहेत, ह्याला केंद्राचा निधी लागतो. मागच्या काळामध्ये जे खासदार निवडून गेले ते विरोधी पक्षाचे खासदार असल्यामुळं त्यांना नाशिक पुणे रेल्वे पण त्या ठिकाणी काम सुरू करता आलं नाही. हे वाहतुकीची कोंडी पण सोडवता आली नाही. ते भाषणं फार जोरात देतात कारण ते अभिनेता आहे. ते भाषणं जोरात देतात कारण ते त्या ठिकाणी काम करत असताना ते एक नाटककार आहे. त्याच्यामध्ये ते एक सेलिब्रिटी आहे. सेलिब्रिटी हे लोकांचे प्रश्न कायमचे त्या लोकांच्या मध्ये शिरून सोडू शकत नाही. गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी किती संपर्क ठेवला ह्याचा जरा आपण नोंद घ्या. ते तर राजीनामाच द्यायला निघालेले होते. मी त्यांना म्हणलं, बाबा नका राजीनामा देऊ, कारण तेव्हा आम्ही सगळे एकत्र होतो. मी त्यांना सांगायचो की एवढी चांगली संधी तुम्हाला या शिरूर लोकसभा मतदारसंघांनी दिली, का नाही तुम्ही त्याच्यामध्ये मनापासून लक्ष घालत. ते म्हणायचे, दादा नाही, माझ्या मालिका असतात, माझे चित्रपट असतात, माझं मी कलाकार आहे, मला ते काम करावं लागतं, मला मालिकेचं शूटिंग करावं लागतं. म्हणलं, तुम्ही शूटिंग केल्यानंतर वाघ वस्तीवाल्यांनी जायचं कुठं, लोणी काळभोरवाल्यांनी जायचं कुठं, उरळी कांचनवाल्यांनी जायचं कुठं, तुमचं काम नाही. तुम्हाला मग कळायला नको होतं की बाबा आपल्याला हे सगळं झेपणार नाही, आपण लोकांना वेळ देऊ शकणार नाही. त्यावेळेस सांगितलं असतं तर आम्ही तुमचा विचार केला नसता. तुम्ही घोड्यावर तर बसला आणि आता म्हणतात की मला नाही जमणार. हे असं चालत नाही. उद्या आमदार म्हणून मी काम करत असताना 7 वेळा निवडून आलोय, खासदार म्हणून 1 वेळा निवडून आलोय. आढळराव पाटील जवळपास 3 वेळा खासदार झालेले. आम्ही शेवटी निवडून गेल्यानंतर त्या भागातले प्रश्न सोडवण्याच्या करता रात्रंदिवस काम करत असतो. मी तर सकाळी 6ला सुरुवात करतो, रात्री मी 11ला काम संपवतो, 10ला काम संपवतो. सतत काय करता येईल तुम्ही लोणी काळभोरच्या सरपंचांना विचारा. आता त्या ठिकाणी इथं चित्तरंजन माझ्या बरोबर आलेला आहे, नंदू माझ्या बरोबर आहे, बाकीचे सगळे माझ्या बरोबर आहे. मित्रांनो, ह्याच्यामध्ये एकमेकाच्या विरोधात विरोध करून
आपण सार्वजनिक प्रश्नाची सोडवणूक करत नाही. गेले कित्येक वर्ष मी हर्षवर्धन पाटील, मी राहुल कोल, त्याच्यामध्ये रमेश थोरात, दत्ता भरणे, इकडं विजय शिवतारे, आम्ही एकमेकाच्या विरोधात लढलो ना. कितीतरी निवडणुका लढलो. त्याच्यामध्ये कोण जिंकलं कोण हारलं निवडणुकीमध्ये चालतं. पण त्याच्यात आमचा जास्तीत जास्त वेळ हा एकमेकाला विरोध करायला जायचा. त्यामुळे तिथले प्रश्न ज्या गतीनं सुटायला पाहिजे त्या गतीनं सुटले नाही. आज माझ्या हवेली तालुका, दौंड तालुका, बारामती तालुका, इंदापूर तालुका, पुरंदर तालुका, माझ्या शेतीचा आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न ह्या सगळ्या भागामध्ये आव असून उभा आहे. तो त्या ठिकाणी सुटला पाहिजे. नदीचे प्रश्न निर्माण झालेले आहेत, जलपर्णी वाढलेली आहे, प्रदूषण वाढलेलं आहे. पूर्वी ग्रामपंचायती तुमच्या आहेत, त्याच्यातनं रस्ते छोटे आहेत. उद्याच्याला इथं कधी ना कधी महानगरपालिकेत रूपांतर होणार. एक तर पुण्याचं कार्यक्षेत्र वाढवावं लागणार, अर्थात जनतेचा कौल काय आहे ते बघून त्याच्यामध्ये नवीन महानगरपालिका तरी करावी लागणार. मध्ये आम्ही विचार करत होतो, हडपसर, माझं कदम वाकवस्ती, माझं उरळी कांचन, लोणी काळभोर, तिकडं वाघोली, तिकडं चाकण, असा तिकडचा देहू आळंदी हा सगळा भाग घेऊन एक महानगरपालिका करता येते का, हा सर्वे आम्ही सुरू केलेला आहे. एकदा सर्वे झाल्यानंतर मी तुम्हालाही विश्वासात घेईन, महायुतीच्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना विश्वासात घेईन आणि त्याच्यातून लोकांना पण त्रास होणार नाही. परंतु आपल्या इथं विकासाला निधी पण आला पाहिजे, कारण तसं केल्याशिवाय स्मार्ट सिटीचा निधी येणार नाही. तसं केल्याशिवाय शिवाजीराव आढळराव पाटलांना सत्ताधारी पक्षाचे खासदार म्हणून पाठवायचंय. दिल्लीत गेल्यानंतर केंद्राचा निधी आणायचा आहे, वर्ल्ड बँकेचा निधी वेळ पडली तर आणायचा आहे, जायकाच्या निमित्तानं किंवा जपान गव्हर्नमेंटच्या निमित्तानं तो निधी आणायचा आहे, जे पुण्याने केलं. मी पुणे आणि पिंपरी चिंचवड पाहत होतो. पिंपरी चिंचवडचा चेहरा मोहरा बदलला. लोक आज पण माझं नाव काढतात. 25 वर्ष तिथं मी महापौर, उपमहापौर, स्टँडिंग कमिटी चेअरमन, सभागृह नेता, वेगवेगळ्या कमिटीचे चेअरमन मी त्या ठिकाणी करायचो. अतिशय उत्तम देखणं शहर हे महाराष्ट्रामध्ये मी बनवून दाखवलं. मित्रांनो, तशा प्रकारची ताकद आणि तशा प्रकारची जिद्द माझ्या अंगामध्ये आहे. म्हणून मी वाकवस्तीकरांना, लोणी काळभोरकरांना विनंती करीन की तुमच्याकडे पण हरहुन्नरी कार्यकर्ते आहेत. आज एवढी मोठी सभा घेत असताना तुमचे प्रश्न देखील तेवढ्याच तर्फेने सोडवण्याची गरज आहे. आणि हे सगळं करत असताना आपल्याला मेट्रो वाढवायची. ती मेट्रो मी हडपसरपर्यंत नाही तर ती पार आपल्याला उरळी कांचनपर्यंत न्यायची. त्याशिवाय तुमच्या इथं पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्टचा, वाहतुकीचा प्रश्न सुटणार नाही. तिकडं मेट्रो वाघोलीपर्यंत न्यायची, तिकडं चाकणपर्यंत न्यायची, तिकडं देऊळ आळंदीपर्यंत न्यायची. इकडच्या बाजूला आंबेगाव म्हणून गाव आहे शेवटचं, खेडच्या वापरूच्या अलीकडचं, तिथपर्यंत न्यायची. इकडच्या बाजूला चांदणी चौकाच्या पुढपर्यंत न्यायची. ह्या पद्धतीनं केल्याशिवाय आता आम्ही शिवाजीनगर हिंजवडीचं काम चाललेच आहे. त्याच्यामध्ये राज्य सरकारची काळजी करू नका. एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी आणि मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. त्याचबरोबर केंद्रामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील निवडून गेले, बारामतीतनं सुनेत्रा पवार निवडून गेल्या, तिकडं आमचा मुरलीधर मोहोळ पैलवानगडी तो त्याच्यातनं निवडून गेला आणि आमच्या मावळातनं श्रीरंगाप्पा बारणे हे निवडून गेले. तर हे सगळे महायुतीचे उद्या उमेदवार म्हणून तुमच्या समोर आहेत. ते खासदार झाले तर आम्ही मोदी साहेबांच्याकडे जाऊ, अमित शहांकडे जाऊ. मी, एकनाथराव, देवेंद्र तर असूच, हे चारही खासदार असतील. आम्हाला हा निधी पाहिजे, इतके 1000 कोटी रुपये पाहिजे. राज्य सरकार इतकं घालेल, केंद्राने इतका द्यावा. नागरीकरण होत आहे, लोकांचे प्रश्न सोडवायचे. तुम्हाला पाठिंबा देण्याच्या करता तुमच्या विचाराचे खासदार निवडून देण्याचं काम जनतेने केलेलं आहे. जनता त्यांनी त्यांचं काम केल्यानंतर त्यांचे प्रश्न सोडवणं हे आता आमचं काम आहे. या पद्धतीनं वाकवस्तीकरांनो, लोणी काळभोरकरांनो आपल्याला हे काम करायचं आहे. अंडरग्राऊंड ड्रेनेजचा प्रश्न असेल, त्याच्यामध्ये काही विजेचा प्रश्न असेल, पाण्याच्याबद्दल मी आत्ता उहापोह केला. ज्या गतीनं तुमचं वाढ होती त्या प्रकारे वाढीव पाणी पुरवठा योजना पण तुम्हाला करून द्याव्या लागतील. आणि रिंग रोडचं काम, पुणे
आणि पिंपरी चिंचवडच्या बाहेरनं 170 किलोमीटरचा रिंग रोड ह्याच्या जागा आम्ही ताब्यामध्ये घेतल्या. रस्ते विकास महामंडळ त्याचं काम करत आहे. वेगवेगळ्या प्रकारे 20,000 कोटीची 10 टेंडर काढलेली आहेत. काम लवकर व्हावं ही आम्हा सगळ्यांची भूमिका आहे आणि ती भूमिका पार पाडण्याच्या करता तुमच्या सगळ्यांची साथ ही आम्हाला हवी आहे. आम्ही कामाची माणसं आहे. आम्ही उगीच वारावरच्या गप्पा मारणारी माणसं नाहीये. आम्ही आजपर्यंत काम करून दाखवलेलं आहे आणि इतर पण जी काही कामं आहेत ती कामं देखील राज्यातली आपण करू शकतो हे मी आपल्याला सगळ्यांना खात्रीपूर्वक सांगू इच्छितो. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की उच्चाची आचारसंहिता संपल्यानंतर लोणी काळभोर, कदम वाकवस्ती या सगळ्या माझ्या योगेश काळभोर असतील, चित्तरंजन गायकवाड असतील, इतर माझे महायुतीचे सगळे सहकारी असतील, त्यांची मी पुण्यामध्ये मीटिंग लावी. त्याच्यामध्ये कोण कोण अधिकारी आपल्याला लागतात ते त्या ठिकाणी आपण बोलू, एकत्रपणे बसू. आत्ता आचारसंहितेचा भंग होतोय म्हणून आपल्याला काही गोष्टी करता येत नाही, परंतु आचारसंहिता कधी ना कधी संपणार आहे आणि त्याच्यातून तुमच्या मनासारख्या गोष्टी ज्या उद्याच्या 25-50 वर्षाच्या करता तुमच्या फायद्याच्या आहे, तुमच्या मुलाबाळांच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहे, अशा प्रकारच्या बाबी आपण करू. त्यामध्ये मुळशीचं पाणी मी आता पुण्याला प्यायला द्यायचा निर्णय एकनाथराव शिंदे, मी आणि देवेंद्रजींनी घेतलेला आहे. आणि वरसगाव पंचायत खडकवासल्याचं पाणी हे पूर्णपणे इंदापूर तालुका, दौंड तालुका, हवेली तालुका, बारामती तालुका आणि पुरंदर तालुका ह्याला आपल्याला न्यायचंय. तिथली शेतीवाडी पण चांगली झाली पाहिजे. पुण्यालाही पाणी कमी पडता कामा नये. तिथं फळं पिकली पाहिजे, भाजीपाला पिकला पाहिजे, फुलांची शेती झाली पाहिजे, धान्य पिकलं पाहिजे, ऊसाची शेती झाली पाहिजे. ह्याकरता आपल्याला ते निर्णय करणं गरजेचं आहे. मी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये कालपर्यंत तेच सगळ्यांना सांगितलं आणि त्यांना ते पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. आता आजपासून मी तुमच्या शिरूर, पुणे आणि मावळ या 3 लोकसभा मतदारसंघामध्ये 5-6 दिवस वेळ घालवणार आहे, वेळ देणार आहे. मला इथं बसणाऱ्या सगळ्यांना, राहुल काळभोर असतील, सगळेच सहकारी असतील, सगळ्यांना सांगायचं आहे, शिवाजीराव आढळराव पाटील, मी इथं प्रत्येक गावामध्ये मोठ्या उरळी कांचन असेल, लोणी काळभोर असेल, कदम वाकवस्ती असेल, इथं ऑब्झर्वर देणार आहे. कारण ह्या 6 विधानसभा मतदारसंघातले लोक आता मोकळे झालेले आहेत की तुमच्यावर सगळे काम करतायत का, एकोपा आहे का, कुठं भांड्याला भांडं लागतं का. मागं ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही एकमेकाच्या विरोधात लढलाय, ठीक आहे, झालं गेलं, गंगेला मिळालं. आता आपण कामाच्या करता एकत्र येऊया, विकासाच्या करता एकत्र येऊया. साधू संतांनी तोच विचार आपल्याला सांगितलेला आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन आपण पुढे जाऊया. कारण नसताना मागासवर्गीय समाजामध्ये एक गैरसमज निर्माण करण्याच्या करता विरोधक सांगतात घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे बदलणार आहे. मोदी साहेब काय बोलता अहो. मोदी साहेब 10 वर्ष पंतप्रधान आहेत. त्यांनी उलट संविधान दिन सुरू केलाय. संविधान दिन जो काँग्रेसने केला नाही. काँग्रेसने फक्त मागासवर्गीयांच्या अल्पसंख्याकांची मतं घेतली, परंतु ज्या पद्धतीनं त्यांचा विकास व्हायला पाहिजे होता तसा विकास केला नाही. त्याच्यामध्ये काँग्रेसने त्याच्यामध्ये काय, बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस घटना आणि संविधान दिलं त्याच्यानंतर बाबासाहेबांनी लोकसभेला उभे राहिले. काँग्रेसवाल्यांनी विरोध केला. बिनविरोध निवडून देता येत नव्हता. सुरतला आणि इंदोरला बिनविरोध खासदार निवडून आले आणि इथं मात्र बाबासाहेबांना विरोध करताय आणि इकडे बाबासाहेबांच्या बद्दल काहीतरी आम्हाला अतिशय आपुलकी असं दाखवण्याचा प्रयत्न करताय. माझ्या मागासवर्गीय समाजाने पण ही गोष्ट लक्षामध्ये घेतली पाहिजे. आजपर्यंत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून कालपर्यंत 106 वेळेला घटनेमध्ये काही प्रमाणामध्ये अमेंडमेंट केली. पंडित जवाहरलाल नेहरूंनी केली, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, PV नरसिंहराव, डॉक्टर मनमोहन सिंगजी, अटल बिहारी वाजपेयी सगळ्यांनी केली. काही बाबतीमध्ये अमेंडमेंट करावी लागते. घटना नाही बदलली. त्याच्यातनं मुद्दाम माझ्या मागासवर्गीय समाजाचा गैरसमज करून दिला जातो. मी त्याचा सगळा अभ्यास केला. मी खोटं बोलणार नाही. मी अतिशय स्पष्ट आणि खरं बोलणारा कार्यकर्ता आहे.
कधी कधी माझं बोलणं कुणाला लागतं, परंतु व्यावहारिक दृष्टिकोनातनं ते बरोबर असतं. त्यामुळे माझ्या मागासवर्गीय समाजाला सांगायचं आहे, अजिबात ह्यांच्या खोट्या नाट्या प्रचाराला बळी पडू नका. आम्ही सगळ्या जाती धर्माला शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ही 18 पगड जाती 12 बलुतेदारांना न्याय देण्याची आहे आणि तीच भूमिका माझी आहे, तीच भूमिका आमच्या सर्वांची आहे. त्याचबरोबर माझ्या अल्पसंख्याक समाजाला पण काही भीती दाखवतात. आता हे परत सत्तेवर आले की तुम्हाला सगळ्यांना पाकिस्तानमध्ये पाठवणार. अरे काय बोलता तुम्ही? आज सगळेजण आपण जाते सलोखा ठेवून एकमेकाच्या सणावारीला एकमेकाला शुभेच्छा देतो ना, एकमेकाच्या सणावारीमध्ये सहभागी होतो ना. तुम्ही का फूट पाडताय? का दरी निर्माण करताय? का गैरसमज निर्माण करताय? आज मी इथं तुम्हाला सांगतो, कुठल्याही भागामध्ये आम्ही महाराष्ट्रात गेलो, याही परिसरामध्ये आलो, मागाशी माझं उरळी कांचनला बोलायचं राहिलं, परंतु प्रत्येक ठिकाणी दफनभूमीचा प्रश्न असतो, स्मशानभूमीचा प्रश्न असतो. गरजेचं आहे, त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. शेवटी ज्यांच्या करता समाजकारण राजकारण करायचं असतं त्यांच्याकरता ह्या मूलभूत गरजा सोडवणं हे सरपंचाचं, उपसरपंचाचं, ग्रामपंचायतीच्या सदस्यांचं गाव पातळीवर जसं काम आहे तसं तालुका पातळीवर आमदाराचं काम आहे आणि लोकसभा पातळीवर तिथल्या लोकसभेच्या खासदाराचं काम आहे. आणि ते काम करण्याच्या करता शिवाजीराव आढळराव पाटील निघालेले आहेत. घड्याळाची खूण घेऊन आपण त्याच्यामध्ये घड्याळाच्या समोरचं बटन दाबण्याचं काम करा. हे सगळे प्रश्न मी तातडीनं सोडवण्याच्या करता शिवाजीरावांच्या बरोबर पण राहील, तुमच्याही बरोबर राहील. राज्य सरकारमध्ये तर एकनाथराव आणि देवेंद्रजी हे आपल्याला त्याच्यामध्ये मदत करतात, त्यामध्ये कुठलं काही अडचण त्या ठिकाणी येत नाही. आज इथं कदम वाघ वस्तीमध्ये उपसरपंच म्हणून नासिर पठाण आहे. वेगवेगळ्या समाजाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. आज ठराविक लोकांची मक्तेदारी राहता कामा नये. हे राज्य आपल्या सर्वांचं आहे, हा देश प्रत्येक भारतीयांचा आहे. ही आपलेपणाची भावना ही तुमच्या माझ्या मनामध्ये वाढीला लागली पाहिजे. याही गोष्टीचा विचार माझ्या सर्व सहकारी मित्रांनी ह्या निमित्तानं केला पाहिजे. बाबांनो, तुम्ही पुढारी खूप आहात, कार्यकर्ते महायुतीच्या स्टेजवर, परंतु ज्या प्रकारे गतीनं कामाला लागायला पाहिजे तशा पद्धतीनं कामाला अजून लागलेली नाही. ते मला चालणार नाही. मी म्हणूनच सांगतोय, माझा कुठल्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांवर गैरविश्वास आहे असं समजू नका. निवडणूक ही आता फार अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. त्याकरता मी देवेंद्रजी, एकनाथराव जेवढ्या सभा घ्यायला पाहिजे तेवढं घेऊ. मध्ये पंतप्रधानांनी पण रेस्कोर्सवर त्या चौघांच्या करता सभा घेतली. बाकीचे पण नेतेगण येतील, पण जे समोरचे उमेदवार आहेत त्यांच्याकडं आज सत्ता नाहीये. उद्या सत्ता येण्यासारखी त्यांची परिस्थिती नाहीये. पुन्हा काहीतरी चूक झाली की ते म्हणतील की माझी सत्ता नाही, मी काय करू. तसं तिथं एनडीएचं सरकार येणार आहे. म्हणून आपल्याला चौथ्यांदा चौकार मारायचा आहे. 3दा तर निवडून आले, आता चौकाराची तयारी शिवाजीराव आढळराव पाटलांची सुरू झाली. तो चौकार मारण्यासारखी परिस्थिती निर्माण करण्याचं तुमच्या पवित्र मतामध्ये आहे, तुमच्या हातामध्ये आहे. आणि तुम्ही तशा पद्धतीनं आपलं पवित्र मत महायुतीचे उमेदवार या नात्याने शिवाजीराव आढळराव पाटलांना देण्याची गरज आहे. घड्याळाच्या समोरचं बटन दाबण्याची गरज आहे. मित्रांनो, एकदा तुमचा रिंग रोड झाला, मी त्याच्यात 10 टेंडर काढली, त्याच्यावर 10 कॉन्ट्रॅक्टर डे नाईट काम करतील आणि ते काम लवकर झालं की आपल्याला जिथं वाहतुकीची कोंडी होतीये, माझी उरळी कांचनला होती, माझ्या वाघवस्तीच्या परिसरात होती, उरळी कांचनच्या परिसरात होती, ती दूर होईल. बाहेरच्या बाहेर काही वाहनांना जायचंय, हेवी व्हेकल, ते हेवी व्हेकल बाहेर न जाईल. आणि मी आजही तुम्हाला सांगतो, मी एवढ्यावर थांबणार नाही. हा रस्ते विकास महामंडळाचा रिंग रोड झाल्यावर पुन्हा मी PMRDचा पण रिंग रोड करणार आहे. कारण पुणे आणि पिंपरी चिंचवड ज्या पद्धतीनं वाढतंय तिथं आपल्याला तशा प्रकारचे रोड केल्याशिवाय गत्यंतर नाही. काही काही ठिकाणी आपल्याला फ्लायओव्हर पण करावे लागतील,
ROB रेल्वे ओव्हर ब्रिज पण करावे लागतील, RUB रेल्वे अंडर ब्रिज पण करावे लागतील, अशा या सगळ्या अंडरपास, चुकून ब्रिज म्हणलं, रेल्वे अंडरपास याही गोष्टी कराव्या लागतील, सबवे करावे लागतील. त्याकरता केंद्र आणि राज्य सरकार एका विचाराचं असेल तर रेल्वे मंत्रालयाकडनं पैसा आणता येईल, त्याच्यामध्ये नगरविकास खात्याकडनं पैसा आणता येईल, पाण्याच्या करता पाणी पुरवठ्याच्या करता त्या डिपार्टमेंटकडनं पैसा आणता येईल. ती काळजी तुम्ही करू नका, आम्हाला अनुभव आहे. तुम्ही म्हणाल अजित पवार एवढं कसं सांगतो, गेले 30-32 वर्षाचा आम्हाला अनुभव आहे. आणि या लोकांनाही विचारा, ज्यावेळेस ही लोक माझ्याकडे कामाच्या निमित्ताने येतात त्यावेळेस लवकरात लवकर ते काम कसं सार्वजनिक मार्गी लागेल याबद्दलचा प्रयत्न हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा असतो. आणि म्हणून हे PMRD मध्ये येत असेल ना रे बाबा, हा भाग PMRD मध्ये येतो. PMRD देखील आयुक्त आमच्याच अंडर काम करतो. त्याच्यावर काही रस्ते मला मगाशी काहींनी माझ्या निवेदन दिलेलं आहे, माझ्याकडे ते आहे. त्याच्यामध्ये विशेषतः माझ्या काही बांधवांनी सांगितलं की दादा या परिसरात धनगर समाज सेवा संस्था आहे आणि माझ्या लोणी काळभोर परिसरामध्ये बरेचसे प्रश्न 45% धनगर समाज राहतो, त्यांच्या वाड्या वस्त्यावर जाण्याचे अजून पक्के रस्ते नाही. त्याचा आपण सर्वे करायला लावू. काही रस्ते PMRDला करायला लावतो, काही जिल्हा परिषदेला करायला लावतो. जिल्हा परिषदेचा CO देखील माझ्या अंडरच काम करतो. काही रस्ते मी DPDC मध्ये तुम्हाला करून देईन. यंदा DPDCचा निधी 1250 कोटी रुपये आपल्या जिल्ह्याच्या करता मी मंजूर करून आणलेला आहे. गेल्या वर्षी 1000 कोटी रुपये होता, आता 12,500 कोटी आणला. त्याच्यामुळे हे असे काही कामं करणं हे मला अडचणीचं नाही आहे, मला ते माझ्या हातात आहे. काही ठिकाणी अजून काही मदत पाहिजे तर 25-15ची मदत मी करीन. त्याच्यामध्ये राज्य सरकारच्या बजेटमध्ये काही कामं टाकेन. मित्रांनो, आता ही एक चांगली संधी तुम्हाला आलेली आहे. त्यामध्ये मागे तुम्ही ज्यांना निवडून दिलं आम्हीच त्यांना सांगितलं, पण त्यांच्याकडनं कामं झाली नाही. ते काम करण्याच्या कॅपॅसिटीचे नव्हते. आज तुमचे जे आमदार आहेत त्यांनी तर स्वतःचा कारखाना बंद पाडलाय, स्वतःचाच कारखाना बंद पाडला. आपला बंद पडलेला कारखाना ती कधी चालू करायचा? अरे तुझाच कारखाना बंद पडलाय, तीच तुला चालवता येईल ना, तू कधी इथं दिवा लावायचा? त्याच्यामुळं माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की मी मगाशी उरळी कांचनला सांगितलं, स्वर्गीय अण्णासाहेब मगरांनी उभा केलेला, त्याच्यामध्ये मणिभाई देसाई असतील, त्याच्यामध्ये दत्तोबांना कांचन असतील, त्याच्यामध्ये शिवाजीराव घुले असतील, हे सगळ्या मान्यवरांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्या कारखान्याच्या निमित्तानं ह्या परिसरामध्ये आर्थिक सुबत्ता आणण्याचं काम केलं. एक वैभव म्हणून आपण तिकडे बघत होतो, पण चुका झाल्या. आता त्या चुका उगाळत बसण्याच्या पेक्षा उकिरडा किती उकरत बसलं तर कचराच निघणार. ते नाद सोडून देऊ, आता नवी पाठ, नवी सुरुवात. त्या प्रकारे मी मधी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक बोर्ड माझ्याकडे आलं. मी ताबडतोब त्यांचे 3-4 लोकांच्याकडे प्रश्न होते, सगळ्यांना सांगितलं. त्याच्याबद्दल त्यांचे आता हे तयार झालेले, नोट तयार झालेली. आचारसंहिता संपल्यानंतर मी, दिलीप वळसे पाटील सहकार मंत्री म्हणून, मी अर्थमंत्री म्हणून आम्ही एकत्र बसू, संचालक बोर्डाला घेऊ आणि त्याच्यातून बरेच दिवस जे इथल्या माझ्या शेतकरी सभासदांचं स्वप्न आहे की तो कारखाना चालू व्हावा. मित्रांनो, आज मी आपल्याला सांगतो, तो कारखाना चालू करण्याच्या करता मी माझं सर्वस्व पणाला लावीन. मी राज्य सरकारमध्ये माझ्या एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांशी बोलीन, तिथं कुठली अडचण मला येणार नाही. केंद्रात मी जाईन, मोदी साहेबांशी आणि अमितभाईंशी बोलीन. अमितभाईंकडेच ते खाते आहे आणि त्याच्यातनं पुन्हा एक नवी सुरुवात होईल. काही कामगारांना तिथं रोजगार मिळेल, त्याच्यातून अनेकांचे संसार मार्गी लागतील. अशा पद्धतीचं काम आपण करू. आमचे विरोधक म्हणजे डॉक्टर कोले आणि आमची बावकी अशोक पवार काही करू शकणार नाही, काही करू शकणार नाही. म्हणतील आमच्या हातात नाहीच आहे तर काय करू. मग तुमच्या हातात काय आहे? तेवढा वाजवायची घंटा आहे. हे जे काही चाललंय ह्याला काही अर्थ नाही. मित्रांनो, एक दिवस महत्वाचा आहे, वेळ वाया घालू नका. मी आपल्याला सांगतो, मला आत्ता चिठ्ठी आली PMRD मधनं, आम्हाला समाज मंदिराला, आम्हाला दफनभूमीला
मी तुम्हाला सांगतो, ह्या माझ्या कदम वाकवस्ती, माझी लोणी काळभोर, माझं उरळी कांचन, जो काही परिसर आहे त्या भागामध्ये PMRD कडनं ज्या काही जागा आहेत त्या सार्वजनिक कामाच्या करता ज्या गरजेच्या आहेत देणं, त्या देण्याच्या करता देखील मी आपल्याला सर्वतोपरी मदत करेन. तुम्ही अजिबात काळजी करू नका, कारण ती समाजाची गरज आहे. ती काय अजित पवारची गरज नाही, इथं राहणाऱ्यांची गरज आहे, माझ्या आया बहिणीची गरज आहे, माझ्या तरुणींची गरज आहे. आणि त्या पद्धतीनं आपण या सगळ्या गोष्टी मार्गी लावू. आरोग्याच्या बाबतीमध्ये फार आम्ही लक्ष दिलं. मित्रांनो, मधल्या काळामध्ये करोना आला त्यावेळेस मीच अर्थमंत्री होतो. सगळेजण मंत्रालयात यायला घाबरायचे. मी एकटा सकाळी 8 वाजता जाऊन बसायचो. बाकीचे मंत्री म्हणायचे, दादा काहीतरी होईल, करोना झाल्यावर वर चाल, नंतर कोण बघायला येणार आहे, नका जाऊ. म्हणलं गप्रे, मी माझं जाणार. आणि रोज मंत्रालयामध्ये जाऊन बसायचो. मित्रांनो, तुम्ही सांगायचं, मंत्रालय चाललं नसतं, आम्ही तिथं बसलो नसतो, तर राज्य कसं चाललं असतं? अधिकारी म्हणले असते मंत्रालयातच कोणी बसत नाही, आम्ही काय जिल्ह्यात बसायचं, आम्ही काय तालुक्यात बसायचं, आम्ही का कष्ट घ्यायचे? शेवटी हे सगळे एकमेकावर अवलंबून असतं. ज्यावेळेस तुम्ही नवीन जबाबदारी घेता, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या पदावर बसता, त्यावेळेस अशा प्रकारची आव्हानं स्वीकारण्याची तुमची धमक आणि ताकद असावी लागते. नैसर्गिक संकट येतात, काही वेगवेगळे प्रसंग येतात, कधी दुष्काळ पडतो, कधी अतिवृष्टी होते, कधी गारपीट होते, कधी अतिपाऊस पडतो, कधी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये वादळी वारं येतं, कधी त्याच्यामध्ये भूकंप होतो, काही घडू शकतं. किंवा करोना सारखं संकट येतं. कोणालाच माहित नव्हतं करोना काय, परंतु त्याच्यातनं आपण राज्याला बाहेर काढलं. त्याच्यात सिरम इन्स्टिट्यूटने आपल्याला मदत केली, चांगलं व्हॅक्सिन तयार करून दिलं. या पद्धतीनं मित्रांनो आपण पुढे जातो. त्याच्यामुळं मी ठरवलं, इथून पुढे अर्थसंकल्पामध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभागाला जास्त मदत करायची. हॉस्पिटल चांगली पाहिजेत, गरीबातल्या गरीब माणसाला पण मला उपचार करता आले पाहिजे, त्यांना ते परवडलं पाहिजे. म्हणून 5 लाखाचं विम्याचं संरक्षण, तुमचं आरोग्य चांगलं राहण्याकरता, ऑपरेशन आणि औषध पाण्याच्या करता 5 लाख रुपये. मागे ते 1.5 लाख रुपये होते, परंतु आता आम्ही 5 लाखापर्यंत, कारण मोठी लोक कशाही पद्धतीने खर्च करू शकतात, मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊ शकतात. गरिबांनी काय करायचं? शेवटी हे सरकार गरिबाकरता पण आहे. आणि म्हणून आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं त्याच्यामध्ये ग्रामीण रुग्णालयाच्या चांगल्या प्रकारचे हॉस्पिटल बांधतोय. PPP मॉडेलमध्ये पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही हॉस्पिटल उभे करतोय. राज्य सरकारचं पिंपरी, पुणे तुमचं ससून हॉस्पिटल, एवढं पैसे बी त्यांना दिले की 2,500 बेड तिथं झालेले. कुणी सर्वसामान्य माणूस तिथं जाऊन स्वतःच्या शरीरावर ट्रीटमेंट घेऊ शकतो. ह्या प्रकारचं काम मी आपल्याला सांगतो. माझ्या कदम वाकवस्तीचं पिण्याचं पाणी, माझ्या लोणी काळभोरचं पिण्याचं पाणी दिवसेंदिवस कमी होत असताना त्याच्याकरता पर्याय म्हणून मुळशीचं पाणी, त्याच्याकरता त्यांना पर्याय म्हणून दुसऱ्या प्रकारे वीज त्यांना जी करावी लागते ती वीज त्यांना मी दुसरीकडनं आम्ही राज्य सरकार देऊ, उपलब्ध करू. आणि हे प्रश्न आपण या पद्धतीनं मार्गी लावू. फक्त त्याच्याकरता उद्याच्या 13 तारखेला तुमच्या पवित्र मताची गरज ही मात्र आम्हाला सगळ्यांना आहे. इतर पण माझ्या कदम वाकवस्तीमध्ये विकास आराखडा, त्याच्यामध्ये त्याला निधी पाहिजे, ग्रामपंचायत कार्यालयाला निधी पाहिजे, प्राथमिक आरोग्य केंद्र, समाज मंदिर, घनकचरा प्रकल्प, दहन दफनभूमी, ग्रामपंचायतीच्या सोयी सुविधा, उपयुक्त इमारती, अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कदम वाकवस्ती, फुरसुंगी, लोणी काळभोर या तिन्ही गावांच्या सीमेवर शिवरस्ता जातोय. त्याशिवाय रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी कामासाठी निधी, पालखी स्थळ ग्रामपंचायत हस्तांतरित होऊन पालखी स्थळ विकसित करण्याकरता निधी, पाणी योजनेकरता वाढीव निधी, MIT संस्थेकडील 6-7 वर्षाची घरपट्टी कर 12 कोटी तो मिळवण्याच्या बद्दल. त्याच्याकरता MIT वाल्यांना मी बोलून घे, त्यांना म्हणेल की बाबा पूर्वी तिथं राजबाग होती, राज कपूरनी ती सगळं चांगल्या पद्धतीने केलेलं होतं, आता तुम्ही जमीन घेतलेली आहे, तुम्ही तिथं टॅक्स का देत नाही, त्याच्याबद्दलची बैठक घेऊ समोरासमोर.
करार तुमचं काय म्हणणं आहे, सरपंच तुमचं काय म्हणणं आहे, दोघांचं ऐकून घेऊन योग्य असेल तो निर्णय देणार आणि त्याचा अंतिम निर्णय फैसला देऊन त्या पद्धतीची कारवाई त्या ठिकाणी करणार. या प्रकारे आपण सगळेजण काम करणार आहोत. पण त्याकरता हे सगळे प्रश्न मार्गी लावण्याच्या करता तुमच्या पवित्र मताची गरज 13 तारखेला आहे. नाहीतर इकडं ऐकून तिकडून सोडू नका. परत काही चूक झाली तर 5 वर्ष काही होणार नाही. ती बाबा म्हणेल मला मालिका करायची, मला चित्रपट करायचा आहे, मला प्रॅक्टिस करायची, असलं काहीतरी सांगेल आणि काही होणार नाही. खरं तर त्यांनी मला मागं जे जे सांगितलं त्यांना म्हणा एकदा इथे या एका स्टेजवर, ते तिथे उभे राहतील, मी इथं उभं राहील आणि मग विचारतो ते काय काय सांगत होते आणि काय काय नाही. एकदम कसं काय पुन्हा बाबा उभं राहायला निघाला कोणाला माहिती. 5 वर्षाच्या आत राजीनामा द्यायला निघाला होता आणि आता पुन्हा खुमखुमी आली उभा राहायला निघाला. मला तर काही कळतच त्यांचं. मी खासगीत पण विचारणार आहे काय पुढे काय झालं, काय काय कुठं काय पाणी मुरलं का काय. हे जे काही चाललंय हे काही होणार नाही. आपल्याला मोदी साहेबच तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. आज देशाचं वातावरण तसं आहे. 65% जनतेला वाटतं की मोदी साहेब पंतप्रधान व्हावेत. मोदी साहेब सारखे सांगतात ये मोदी की गॅरंटी आहे. आणि हे करत असताना त्यांचं म्हणणं की 10 वर्षाचा ट्रेलर होता, आता तर पिक्चर अभी बाकी आहे. त्याच्यामुळं आपल्याला अनेक प्रकारची कामं, 3 कोटी लोकांना घरं बांधून द्यायची देशात, त्याच्यात तुमचाही नंबर लागेल, गरिबाचा नंबर लागेल. सर्व जाती धर्माच्या लोकांच्या करता आम्ही ते करतोय. 300 युनिटपर्यंत कमी वीज वापरणाऱ्यांना 300 युनिटपर्यंत मोफत वीज. मोफत हा शब्द मोदी साहेबांनी तुम्हाला दिलेला आहे. 80 कोटी लोकांना मोफत अन्य धान्य, मोफत. का तर माझ्या भारतातला एकही माणूस हा उपाशी पोटी झोपता कामा नये. तो कदम वाकवस्तीचा असेल, तो त्या ठिकाणी आमच्या धनगरवाडीचा असेल किंवा तो लोणी काळभोरचा असेल, कुठलाही असू द्या, चांद्यापासून बांद्यापर्यंत नाही तर जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत कुठल्याही भागातला असला तरी त्याच्याकरता त्याला आहाराकरता सीधा देण्याचं काम ते करणार. ही गोष्ट दुसरं कोणी करू शकत नाही. आम्ही पण वेगवेगळ्या सणाला तुम्हाला आनंदाचा सीधा देण्याचं काम करतोय. आम्ही पण पोलीस पाटलांना मानधन वाढवलं, आशा वर्करला मानधन वाढवलं, अंगणवाडीला मानधन वाढवलं. जेवढ्या जागा रिक्त आहेत त्या जागा भरण्याचं काम आमचं चाललेलं आहे. तरुण पिढीच्या करता नवीन कारखानदारी आणण्याच्या करता पोषक वातावरण आम्ही निर्माण करतोय. त्याच्यातनं माझ्या तरुण तरुणींच्या हाताला काम मिळावं. त्याच्यामध्ये काही काही वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही MIDC काढतोय. त्याकरता आमचं सगळ्यांचं लक्ष आहे. आपल्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचा विमानतळ करायचा आहे. त्याकरता आपल्या विचाराचा खासदार गेला पाहिजे. का तर तिथं जाऊ त्या खासदारांनी ह्या चौघांनी तिथं आग्रह केला पाहिजे आणि मग केंद्राचा निधी आणून आपण आंतरराष्ट्रीय दर्जाचा एक धावपट्टी लँडिंग करता, एक धावपट्टी टेक ऑफ करता आणि त्याच्यातून मोठे मोठे उद्योगपती येतील, परदेशी लोक येतील आणि ते गुंतवणूक करतील. त्याचा फायदा माझ्या गोरगरिबांना होईल, त्याचा फायदा माझ्या कामगारांना होईल, माझ्या मजुरी करणाऱ्या माणसाला होईल. ह्याकरता ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आणि ते आम्ही करू शकतो. फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, फक्त तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. माझी आपल्याला आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती, बाबांनो, जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा कशाचाही विचार करू नका. कोण आपल्या कामाचा आहे, कोण आपला विकास करू शकेल हे शांतपणे विचार करा. आणि आजच्या या सभेच्या निमित्तानं सांगतो, मी पुन्हा तुम्हाला दाव्याने सांगतो की केंद्रात मोदी साहेब आणि अमित शहा तिथं मदत करतील. हे सगळे चौघही आपल्या विचाराचे खासदार तिथं ते पाठपुरावा करतील. राज्यात एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी, आम्ही सगळेजण त्या बाबतीमध्ये मदत करू. आणि तुम्हाला कुठल्याही आत्ता मी जे बोललो त्या कामामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता मी आणि माझी महायुतीचे घटक पक्ष येऊ देणार नाही, अशा प्रकारचा शब्द मी तुम्हाला देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.